नमस्कार, मी आकांक्षा. तुम्ही पाहत आहात पुणे प्राईम न्यूज. विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून एक अत्यंत किळसवाणी आणि संतापजनक घटना समोर आलेली आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करत लोकांना अंधश्रद्धेच्या आणि भोळेपणाचा गैरफायदा घेणारा एक भोंदूबाबाचा खरा चेहरा अखेर उघडा पडला आहे. स्वतःला गुरुवर्य म्हणून घेणारा हा भोंदूबाबा स्वप्नील लांडे, जो तरुण आणि अल्पवयीन मुलींना आपल्या मांडीवर बसवायचा, त्यांच्या कानात तथाकथित मंत्र फुकायचा आणि दैवशक्तीच्या नावाखाली त्यांचा लैंगिक शोषण करायचा. सोशल मीडियावर याचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यात आणि महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नक्की काय आहे हा संपूर्ण प्रकार, कसं चालायचं या बोंधूबाबाचं जाळं आणि यामागे आणखी किती पीडित मुली आहेत, पाहूया आजच्या सविस्तर माहितीमध्ये. पुण्यातील आध्यात्मिक क्षेत्राला आणि सुशिक्षित समाजाला काळीमा फासणारी ही घटना आहे. स्वप्नील लांडे नावाचा हा इसम स्वतःला आध्यात्मिक गुरु, सिद्ध पुरुष आणि गुरुवर्य भासवायचा. लोकांच्या कौटुंबिक अडचणी आणि आजारपण किंवा मानसिक तणावाचा गैरफायदा घेऊन तो लोकांना आपल्या जाळ्यात ओढायचा. सोशल मीडियावर नुकताच समोर आलेल्या एका विचित्र व्हिडिओमध्ये हा भोंदूबाबाची किळसवाणी पद्धत स्पष्टपणे दिसून येत आहे. भक्तांना संमोहित करणे, त्यांच्यावर मानसिक दबाव तयार करणे आणि अंधश्रद्धेचा आधार घेत अघोरी प्रकार करणे हा याचा रोजचा धंदा बनला होता. माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुमचं भविष्य बदलू शकतो, तुमचे सगळे दोष दूर करू शकतो, अशी बनावटी करून भोंदून निष्पाप कुटुंबाचे दिशाभूल करत होता. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा भोंदूबाबाची कार्यपद्धत. पीडितांनी आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा भोंदू अल्पवयीन मुलींना आणि महिलांना एकांतात बोलवायचा. तुमच्या अंगात नकारात्मक शक्ती आहे किंवा तुम्हाला दैविक कृपा मिळवून देतो असं सांगत तो मुलींना स्वतःच्या मांडीवर बसवायचा. त्यांच्या कानात कसले तरी मंत्र फुकायचा आणि तिच्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श करायचा. तुला आयुष्यात कसलीही अडचण आली किंवा संकट आले तर फक्त माझ्याकडे ये, हे कोणाला सांगू नकोस, अन्यथा वाईट होईल, अशी भीती दाखवून तो त्याचे मानसिक खच्चीकरण करायचा आणि लैंगिक शोषणही करायचा. श्रद्धेचा आणि विश्वासाच्या नावाखाली सुरू असलेला हा विकृत खेळ अनेक दिवसापासून सुरू होता. अनेक दिवस हा भोंदू लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत राहिला. लोक भीतीपोटी किंवा समाजाच्या लाजेखातर गप्प राहिले, पण अखेर एक अल्पवयीन मुलीने आणि तिच्या कुटुंबाने या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची हिंमत दाखवली. जेव्हा हा प्रकार असह्य झाला तेव्हा या भोंदूचे कारनामे समोर आले आणि सोशल मीडियावर त्याचे पुरावे व्हायरल होऊ लागले. व्हिडिओ समोर येताच पुण्यातील सामाजिक संघटना, महिला संघटना आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या भोंदूबाबावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा म्हणजेच पोक्सो आणि विनयभंग तसेच लैंगिक शोषणाचे कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे. पुण्यासारख्या पुरोगामी आणि उच्च शिक्षित शहरात वारंवार असे भोंदूबाबा उघडकीस येत आहेत. हा आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्यात अशाच प्रकारच्या स्वयंघोषित महाराजांचे कारनामे उघडकीस आले होते, जिथे महिलांच्या अंधश्रद्धेचा गैरवापर केला जात होता. आता स्वप्नील लांडे याने तर हा सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सुशिक्षित लोकांनीही जेव्हा मानसिक तणावात असताना आणि चमत्काराच्या आहारी जातात, तेव्हा अशा भोंदूबाबांचे फसवे सोशल मीडियाचा वापर करून स्वतःचे फॉलोअर्स वाढवणे, रील्स बनवणे आणि स्वतःला ईश्वरी अवतार भासवणे हा या आधुनिक भोंदूंचा नवा फंडा बनला आहे. या प्रकरणात व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासन आता व्हायरल व्हिडिओची तांत्रिक तपासणी करत आहे. पीडिताचे जबाब नोंदवायचे काम सुरू आहे. या भोंदूबाबाने अशा प्रकारे आणखी किती मुलींचे आणि महिलांचे शोषण केले आहे, यामागे कोणती टोळी किंवा आर्थिक गैरव्यवहार आहेत का, याचीही खोल तपास सुरू आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील या प्रकरणात उडी घेतलेली आहे. आरोपी स्वप्नील लांडे याला तात्काळ बेड्या ठोकून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. तर पुणेकरांनो आणि तमाम प्रेक्षकांनो, ही घटना आपल्या सर्वांचे डोळे उघडणारी आहे. कोणताही देव, कोणताही धर्म आणि कोणताही खरा संत कोणालाही मांडीवर बसवून घेत नाही किंवा बंद खोलीत अयोग्य स्पर्श करून आशीर्वाद देत नाही. हा सरळ सरळ वासनेचा आणि गुन्हेगारीचा खेळ आहे. जर तुमच्या आजूबाजूला किंवा ओळखीमध्ये कोणी स्वतःला चमत्कारी बाबा किंवा तांत्रिक सांगून अशा प्रकारे महिलांची किंवा मुलींची फसवणूक करत असेल तर अजिबात गप्प बसू नका. पुढे या, पोलिसांत तक्रार करा आणि अशा नराधमांचा बुरका फाडा.
स्वप्नील सारख्या प्रकरणातील पोलिसांच्या कारवाईचे प्रत्येक अपडेट पुणे प्राईम न्यूज तुम्हाला देत राहील. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.